दही लावताना गाईचं दूध घ्यायचं की म्हशीचं दूध घ्यायचं आणि त्यामुळे काय फरक पडतो? तर गाईच्या दुधामध्ये पाण्याचे प्रमाण हे जास्त आणि फॅट कमी असतात, त्यामुळे हे दही हलकं, मऊ आणि पातळ असतं. या दह्याला आंबटपणा लवकर येतो, पचनाला हे थोडं हलकं असतं. गाईचं दही हे उन्हाळ्यात किंवा रोज खायला चांगलं आहे. आता म्हशीच्या दुधामध्ये फॅट आणि सॉलिड्स जास्त असल्यामुळे ते दही घट्ट आणि मलाईदार जाडसर होतं. श्रीखंड, लस्सी, मठ्ठा किंवा मिठाईसाठी हे दही उत्तम आहे. दही लावताना दुधामध्ये पाण्याची पातळी फार महत्त्वाची असते. दुधात जेवढे पाणी जास्त तेवढे दही पातळ होते आणि दही सेट होण्यासाठी वेळ लागतो. या गोष्टी तुम्हाला आधी सांगणं महत्त्वाचं होतं. हे मलाईदार केसर मँगो दही तुम्ही डेझर्ट, मधल्या वेळेचा स्नॅक किंवा ब्रेडवरती लावूही शकता किंवा याची लस्सी करू शकता. जेवणानंतर किंवा लंचमध्ये स्वीट डिश म्हणून सर्व्ह करू शकता. एकदम परफेक्ट दही कसं करायचं ते बघूयात. सगळ्यात आधी मी इथे म्हशीचे अर्धा लिटर चितळेचे दूध घेतलेले आहे. तुम्ही दूध घेताना गाईचे किंवा म्हशीचे कोणतेही दूध घेऊ शकता आणि कोणत्याही ब्रँडचे घेऊ शकता. मी हे दही लावताना फुल फॅट दुधाचा वापर करणार आहे, कारण याच्याशी रिलेटेड पुढचा व्हिडिओ आहे. आता मी इथे एक लहान वाटी दही घेतलं आहे. आधीच वर सांगितल्यानुसार दही लावताना पाण्याचे प्रमाण महत्त्वाचे असते. तोच नियम फॉलो करून मी हे दही गाळणीत निथळत ठेवलेले आहे. अर्थात गाळणीच्या खाली एक वाटीसुद्धा ठेवून दिलेली आहे आणि वाटीत साठलेल्या पाण्याचे प्रमाण बघू शकता. आता इथे मी मँगो मिष्टी दही म्हणजेच गोड दही करत आहे, म्हणून अर्ध्या वाटीला थोडी कमी एवढी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जेवढे दही गोड हवे असेल त्याप्रमाणे साखर कमी जास्त घेऊ शकता. लहान मिक्सरच्या भांड्यात एका लहान आकाराचा हापूस आंब्याचा गर काढून घेतलेला आहे आणि त्यात साखर घालून मिक्सरला छान फिरवून घेतलंय. वाटलेली मँगो प्युरी बघू शकता. या मँगो प्युरीमध्ये सुद्धा पाण्याचा अंश असतो बरं का. आता एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध ओतून घेतलेलं आहे. यामध्ये सुद्धा पाण्याचे प्रमाण बऱ्यापैकी असते. आता दुधाचे पातेले गॅसवर ठेवायचे. हे दूध उकळून घेत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. तोपर्यंत एक कढई गॅसवर ठेवून त्यात मँगोचा पल्प घातलेला आहे. हा मँगो पल्प आपल्याला 5 ते 6 मिनटं मंद गॅसवर नीट शिजवून घ्यायचा आहे. थोडक्यात यातले पाण्याचे प्रमाण आपल्याला काढून टाकायचे आहे. मला मँगो गर शिजवून 5 मिनटं होऊन गेलेली आहेत. गराला उकळी यायला लागली की गॅस बंद करायचा. इथे बघू शकता दुधाला सुद्धा उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम हायच आहे. जेव्हा दूध तापताना दुधाची साय वरती येते त्यावेळेस पळीने ती साय मोडून घ्यायची आणि दूध बरोबर हाय फ्लेमवरती 10 मिनटं उकळून घ्यायचं. दुधाचे टेक्स्चर बघू शकता किती फेसाळलेले झाले आहे. 10 मिनटं दूध हाय फ्लेमवर उकळल्यामुळे त्यातले पाण्याचे प्रमाण हे कमी होते, म्हणून या प्रोसेस करणे हे भाग आहे. मँगोचा पल्प हा गार होण्यासाठी खाली काढून ठेवलेला आहे. गराचा रंग आणि गराचं टेक्स्चर व्हिडिओमध्ये बघू शकता. कलर चेंज झालेला आहे आणि टेक्स्चर घट्ट आहे. इकडे दूध पण बघू शकता उकळून थोडं कमी झालेलं आहे. आता दुधाचा गॅस बंद करायचा आणि दूधसुद्धा कोमट गार करून घ्यायचे. दूध आता हलकं कोमट झालेलं आहे. या कोमट दुधामध्ये तुम्ही तुमचं बोट जर नीट 2 सेकंद ठेवू शकत असाल तर समजून जायचं दही लावण्यासाठी दुधाचे तापमान योग्य आहे. आता गार झालेल्या मँगोचा शिजवलेला गर दुधामध्ये घालायचा आणि बाजूला निथळत ठेवलं होतं ना जे दही, ते आता इथे ॲड करायचं. दही दुधात ओतताना वाटीमध्ये साठलेले पाणी बघू शकता. ते पाणी पीठ मळण्यासाठी वापरू शकता किंवा भाजीला घाला. आता हे मिश्रण आधी पळीने मिक्स करून घेतलेलं आहे 5 मिनटं. हे मिश्रण मिक्स करत असताना हवं तसं टेक्स्चर आलेलं नाही दुधाला. बघू शकता साय अशी विखुरलेली दिसत आहे. एकदम दूध फाटल्यासारखं झालंय. वरती साय साय दिसत आहे. आता या दुधामध्ये मी मँगो इमल्शनचे 2 ड्रॉप घातलेले आहेत कलर आणि फ्लेवरसाठी. हे घालाच, कारण याने चव ही नेक्स्ट लेवलला जाते. आता 6 ते 7 काड्या केशराच्या स्वाहा करायच्या आणि एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं. मग त्यात सगळं मिश्रण त्या मिक्सरच्या भांड्यात ओतायचं. पातेल्यात राहिलेला आंब्याचा गरसुद्धा व्हिडिओमध्ये बघू शकता आणि फक्त अर्धा किंवा 1च मिनिट मिक्सरला हे फिरवून घ्यायचं. दह्याचे आता स्मूथ टेक्स्चर बघू शकता. आता मिक्सरच्या भांड्यातले दही हे मडक्यामध्ये ओतून घेतलेले आहे आणि वरून पुन्हा काही केशर घालून डेकोरेट केलेलं आहे आणि मडक्यावर झाकण ठेवून मडक्याला न हलवता एका उबदार जागी ठेवलेले आहे. हे दही आता 8 ते 9 तासामध्ये परफेक्ट सेट होते. फक्त झाकून ठेवलेले दही हे मध्ये मध्ये अजिबात उघडून बघायचे नाही. डायरेक्ट 9 तासांनीच झाकण काढायचे. 12 तासानंतर मँगो दही बघू शकता एकदम परफेक्ट सेट झालेले आहे. आपल्या दह्यामध्ये पाण्याचा अंश नसल्यामुळे हे परफेक्ट सेट झालेले आहे. अर्थात त्यासाठी थोडी मेहनतही घेतलेली आहे, त्याचंच हे फळ आहे. आता हे भांडं मी 1 दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. दुसऱ्या दिवशी मडकं फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर बघू शकता मडक्यावर कुठेही पाणी जमा झालेलं नाही. पण मी तुम्हाला सांगते की मी ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, कारण हे मडकं माझ्या रोजच्या वापरातलं आहे, म्हणून हा फरक मे बी तुम्हाला जाणवत नसेल.
आता हे दही तुम्हाला जवळून दाखवते, अगदी झूम करून दाखवते आणि चमच्याने सुद्धा काढून दाखवते. आहे की नाही एकदम मलाईदार घट्ट दही, विषय आहे का? हे मँगो दही खायला खूप भारी लागतं बरं का. आणि तुम्ही याचा वापर लस्सीला सुद्धा करू शकता किंवा हे दही तुम्ही असंच सुद्धा खाऊ शकता. पण मी या दहीपासून दुसरी रेसिपी घेऊन येत आहे. तीही तुम्हाला खूप आवडेल. इनफॅक्ट अशा प्रकारची रेसिपी तुम्ही कधी ट्रायच केली नसेल. पण हो, जाता जाता एवढं सांगते, मलाईदार मँगो केसर फ्लेवरयुक्त दही नक्की ट्राय करा. आणि साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेवढं चेक करा.